मग हे बघू शकता आपले संदेश साने यांचे बाबा केशव बाबा राया दादा आणि हे आळंब दिसले हे बघा, पण हे उतरले पूर्णपणे बाबा. ते बघ ते बघ. तर नमस्कार मित्रांनो, वडगावकडच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, गावी आलोय आकाड पार्टीसाठी. मागच्या व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा. आणि आता या तुमच्यापर्यंत कधी व्हिडिओ येतात काय माहीत नाही, म्हणजे 1-2 दिवस 3 दिवस आडच व्हिडिओ येतील तुमच्यापर्यंत. आणि मित्रांनो, शुभ सकाळ. सकाळचे वाजलेत 6 आणि आम्ही आज चाललोय, तुम्हाला थंबनेलवरनं कळलंच असेल, आम्ही आज चाललोय आळंबी काढायला. आळंबी म्हणजे काही ठिकाणी आळंबी बोलतात, आमच्याकडे आळंबी बोलतात, काही ठिकाणी रोवणं बोलतात, म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला मशरूम बोलतात. तर आम्ही त्यांना शोध मोहीम चालू आहे आमची. तर आम्ही चाललो आहे सकाळी सकाळी गावातून आम्ही रानामध्ये आळंबी शोधण्यासाठी. तर आम्ही इकडे बघू शकता मामा आणि भोऱ्या, आमचा हा मामा आहे. आम्ही चाललो आता आंब्यांच्या शोधामध्ये. आणि ही जी पडीक भातं दिसत आहेत ना, ह्याला निवाचं खाचार बोलतात. निवाचं खाचार म्हणजे हे आमच्या मामा यांची सगळी जमीन, ही संपूर्ण इकडची. इकडं हा वर्ण रस्ता जातो सानेवाडीमध्ये. तर चला मित्रांनो, सावरण्याच्या दिशेने चाललोय आपण. आवाज बघा, ही वाळ आहे आणि इकडून आपण आपल्या गावाकडनं येतो आणि इकडं आपण सानेवाडीकडे जातो. म्हणजेच आपल्या सानेवाडी गाव, त्यानंतर आपलं तलाव, आणि आपण जाता जाता तलावाकडे पण जाणारच आहे. तोपर्यंत तर व्हिडिओला आहे ना थांबू नका, कंटिन्यू ठेवा. तुमच्यापर्यंत नक्कीच काहीतरी आंब्यांचा व्हिडिओ येईल. आम्हाला या ठिकाणी हे गणपत बाबांचा वाडा होता पहिला, इथं गणपत बुवांचा वाडा बोलायचो. तर इथं तुम्ही मागची व्हिडिओ एकदा बघितली असेल, मामासोबत आम्ही आंबा काढायला आलो होतो. एकच आहे रे ते. आणि हे बघू शकता इथं हे आंब दिसले, हे बघा, पण हे उतरले पूर्णपणे. मामा ते बघ ते बघ वरती बघ, वरनं वाटव बघ ना ह्या झाडापासून. चल मित्रांनो, आपण सानेवाडी गावामध्ये आलोय आणि सानेवाडी गावामधले आपले जे सबस्क्रायबर आहेत सर्वच जण, संदेश साने, विकास साने, आपले भरपूर जण आहेत, अक्षय साने वगैरे, प्रसाद दादा आपले. तर यांचे म्हणणं असतं की आमच्या गावात गेल्याच्या नंतर आमचं गाव पण दाखव. हे बघू शकता, हे आहे मित्रांनो सानेवाडी गाव. आणि सानेवाडी गावाच्या तिथून आपण चाललो आहे. हे आहे दत्तांचं मंदिर. आणि आत्ताच नामदेव बाबा पण आले होते इथं पूजा करायला. आणि हे आहे सानेवाडी गाव, एकदम डोंगराच्या कुशीत बसलेलं. तर आपण चाललो आहे आता इकडनं तळ्याच्या दिशेने. म्हणजे तळ्यावरती पाणी किती झालं आहे किंवा खडूळ आहे का हे पण बघणार आहोत. आणि तो आकाश बघा केवढी छत्री घेऊन आला आहे बारकीशी. हा बघू शकता, हा रस्ता सानेवाडी गावामधून तळ्यापर्यंत जातो. मित्रांनो आहे ना, आम्ही आळंबी काढायला आहे ना लास्ट टाइम कधी आलो होतो माहिती आहे? जवळपास 6 वर्षापूर्वी लॉकडाऊनमध्ये. काय मामा? मी, भोऱ्या, निल्या, आमचा मामा, आम्ही अशी 5-6 जण असे सकाळचे उठून गेलो होतो. खोटं वाटेल मित्रांनो, मी तुम्हाला फोटो दाखवतो, म्हणजे मी फोटो टाकतो याच्यामध्ये. जवळपास 5 ते 6 किलो आम्हाला आळंबी मिळाली होती. काय रे, 5 ते 6 किलो आंबी आम्हाला त्यावेळेस भेटली होती. म्हणजे आम्हाला ठेवायला पिशव्या कमी पडल्या होत्या. हा, आता बघूया यावेळेस काय होतंय. मित्रांनो, आपण वडाच्या माळ्यावरती आलो आहे आणि पलीकडं जे तुम्हाला व्हाईट दिसते ते आपलं गाव आहे, मध्ये सानेवाडी. आणि त्यानंतर आपण वडाच्या माळावरती आलो आहे आपल्या प्रसाद दादाच्या शेतीमध्ये. आणि तिकडे जे चालत आहेत ना ते बघा थोडंसं दिसत आहेत, ते आपले रायबा साने आहेत, रायादा. आणि त्यांनी बघा इकडून नाचणी आवडली आहे, नाचणीची शेती केली आहे. मित्रांनो, नाचणी शेती शक्यतो आता कुठं मिळत नाही बघायला, पण इथं आपल्याला बघायला मिळते. नाचणी, वरी किंवा काहीतरी असावी, नाचणीच. आणि समोर धुक्यामध्ये येतो प्रतापगड.
आणि आता असा हा आडव्या गावंडन चाललाय. भोऱ्या त्याला भोऱ्याला माहिती नॉलेज आहे भोऱ्याला आळंब्यांचं, आळंबी कुठं असतात नेमकी. तो आडव्या गावंडन चाललाय. भोऱ्या दिसलीत की मला आवाज दे रे. आणि मी चाललोय सगळे रस्त्याने. आम्ही रस्ता एकदम सुपर झालेला आहे. हे बघू शकता आपले संदेश सान्यांचे बाबा केशवबाबा, राया दादा. आणि इकडं मस्तपैकी आव्हान खणतायत. ह्या आव्हानाला पाणी नाही आहे. हे बघू शकता भात कसं हे करतायत. हे संदेश साने यांचे आईसाहेब. संदेश साने म्हणजे आपले सानेवाडीतले सबस्क्रायबर, ज्यांनी आपल्याला सेल्फी स्टिक दिली होती. हे बघू शकता कसं आव्हान खणतायत. मित्रांनो आळंबी शोधायला बघा आम्ही कशी लागलोय. इकडं वरच्या गावंडाला भोरे आहे आणि आम्ही मधल्या पट्ट्यात द्याव. आणि खालच्या गावंडान तिकडं मान्यामा आणि आकाश आहे. तर ही सगळी भात शेती पडीक झाले. ही बघू शकता ही भातं. हे खालचं आमच्या हौशाचं खाचार, काळंबाचं खाचार बोलतो आम्ही. आणि इकडं पुढं आपल्या अण्णाचा वाडा, सख्या पार्टे, पांडू पार्टे यांचा वाडा आहे. आणि हे बघू सा छोटंसं पाटवण बघा किती मस्त वाटते. आम्ही पहिलं लहानपणी ना आम्ही ह्याच्यावरती बांधारं बांधायचो. आणि तेच बांधारं आता बांधायला पाहिजे पाण्याची व्यवस्था करण्यासाठी. हे अशा छोट्या बांधाऱ्यावरती आम्ही दगडीचं बांधारं बांधायचो. आणि आमच्या अजून काय भावाने काय झालेली नाही. आम्ही शोधत आहे. ते बघ गिंदोड का काय ना. नाही पांढरं फुल आहे ते. नाही मित्रांनो फायनली आपण सावरण्यावरती पोचलोय. पण आपल्याला काय अजून भावानी झाली नाही. एक मोठं आळंब दिसलं ते पण उतारलं होतं. आणि मित्रांनो हे जे आहे ते आम्ही पहिले आमच्या आजोबा इथं नाचणी वरी बिरी करायचे, तीळ लावायचे. आणि हा रस्ता आता तलावापर्यंत गेला. जाऊ दे आळंबी नाही भेटलीच बघणार आहे आम्ही पुढं. काय बोलतोस? आळंबी नाही भेटलीत पण आम्ही तळ्यावरती पाहून तरी जाणार आहे मस्तपैकी. ओ बोरियो, अरे कालच्या गावंडाला ये. बेकर उठला इकडं. बेकर काठी घेऊन ए अरे नागपाशा खाल्ले जा ना तुमच्या भाताकडनं बघ ना जाऊन. मित्रांनो आम्ही आळंबी शोधत आता तळ्यावरती आलोय. आणि तळ्यावरती भरपूर व्हिडिओ येत आहेत तळ्याचे. आमच्या भरपूर जण म्हणजे पर्यटक येत आहेत तळ्याच्या व्हिडिओ बघून. पण मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा एवढाच उद्देश आहे की इथं आल्याच्या नंतर जरा खाणं पिणं करू नका, कचरा करू नका. नाही तर इथला जागावाला सोडणार नाही तुम्हाला. उमराखाली बायांचंच ताण आहे. व्यवस्थित या, मस्त एन्जॉय करा निसर्गाच्या सानिध्यामध्ये. हे बघा बियर बघे ती बघ बियर टाकले तुतमारीच्यानी. इकडून मस्त सुंदर पाणी वाहतंय आणि आपलं तलाव आणि आकाश मस्त आता सुरुवात करणार आहे. तो आळंबीवाला कुठं गेला? तर मित्रांनो आळंब्यांच्या शोधात आलो होतो पण आळंबी काय भेटली नाहीत. आणि भोऱ्यान पिशव्या आणल्या होत्या तो तुम्हाला दाखवतो. 3 पिशव्या आणल्या होत्या आणि मामाने एक आणली होती का तर आळंबी भेटतील म्हणून. पण काहीच भेटलं नाही. आता हे उड्या टाकतायत. हे टाकाय मग आम्ही आलो आमच्या तळ्यावर, आमच्या हिडन प्लेस. टाका मग. मी पण पोहलो असतो पण माझ्याकडे चड्ड्या नाही सुकायला. कसे पाणी हलकं आहे का जड आहे? तर मित्रांनो चला व्हिडिओला इथंच थांबवतो. आता निघतो घरच्या दिशेने. आपल्याला आळंबी तर काय भेटली नाहीत पण रानातून फेरफटका झाला आणि पोहण्याचा आनंद घेतला सर्वांनी. तर व्हिडिओला इथंच थांबवतो. नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.